त्यानंतर आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Halogens undergo the usual electrophilic reaction of the benzene ring such as the halogenation, nitration, sulfonation and Friedel-Crafts reactions. आता जे हॅलोॲरिन्स आहेत ते युजली जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात, अर्थातच बेंझिन रिंगचं जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं, तर यामध्ये 4 रिॲक्शन आपल्याला अभ्यासाचे आहेत: हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन अँड फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. Halogen atom besides being slightly deactivating is ortho and para directing. Therefore, further substitution occurs at ortho and para positions with respect to the halogen atom. आता हॅलोजन ॲटम जे आहेत ते स्लाइटली डिॲक्टिवेटिंग कुठं आहेत? ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे, बरोबर आहे का? मग ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असल्यामुळं या ठिकाणी जे फर्दर सबस्टिट्यूशन घडून येईल तर ते कोणत्या पोझिशनला असेल? ऑर्थो अँड पॅरा पोझिशन विथ रिस्पेक्ट टू हॅलोजन ॲटम. The ortho and para directing influence of halogen atom can be easily understood if we consider the reasoning structure of the benzene as shown. आणि खाली रेझोनन्स स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर पहा हॅलोजनवर काय येतं त्या ठिकाणी सेकंड, थर्ड अँड फोर्थ कॅरेक्टरमध्ये जर पाहिलं आपण तर पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर्स आहेत, बरोबर. आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे त्याची शिफ्टिंग कुठं व्हायली? ऑर्थो, पॅरा अँड ऑर्थो. अँड सो हे जे हॅलो बेंझिनचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत, ओके. सो यावरून लक्षात येईल आपल्या की ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग इन्फ्लुएन्स जो आहे तो आपल्याला इथं सहज लक्षात येईल. Due to resonance, the electron density increase more at ortho and para position than at meta positions. हे आपण हायड्रोकार्बनमध्ये पण पाहिलं होतं, आहे की नाही, की मेटा पोझिशनपेक्षा ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते? इन्क्रीज होते. आणि याचा मागचा इफेक्ट जर पाहिला आपण तर तो आहे रेझोनन्स. Further, the halogen atom, because of its one effect, has some tendency to withdraw electrons from the benzene ring. पुढचं रिझन जर पाहिलं आपण तर जे हॅलोजन ॲटम्स आहेत तर त्याच्यावर काय असतं? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असतो पहा. आणि ते निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अर्थातच त्यांच्यामध्ये टेंडन्सी असते की बेंझिन रिंग्सकडून काय करतात ते या ठिकाणी इलेक्ट्रॉन विड्रॉल करतात आणि या टेंडन्सीमुळे सुद्धा पुढे दिलं आहे. As a result, the ring gets somewhat deactivated as compared to benzene, and hence the electrophilic substitution reaction in halogens occur slowly and require more drastic condition as compared to those in benzene. आणि पुढे जर पाहिलं आपण तर जी रिंग्स आहे, ओके. सो हॅलोजनने एकदा का या ठिकाणी इलेक्ट्रॉन विड्रॉल केले तर फर्दर काय होतं की रिंग जी आहे ती डिॲक्टिवेट होते बेंझिन रिंगपेक्षा, ओके. आणि त्यामुळं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहेत तर हॅलोॲरिन्समध्ये हे स्लोली घडून येतात, ओके. सो जेव्हाही बेंझिन रिंगला एखादा हॅलोजन अटॅच होतो तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, बरोबर, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळं जी हॅलोजन कनेक्ट असणारी रिंग आहे ती मूळ बेंझिनच्या रिंगपेक्षा डिॲक्टिवेट होते. आणि त्यामुळे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे हॅलोॲरिन्समध्ये कशा घडतात? स्लोली घडतात. आणि त्यासाठी मग कॅटलिस्ट वगैरे यांची आवश्यकता असते. पहिल्या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर ती आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता यामध्ये काय झालं की क्लोरोबेंझिन आहे त्याची रिॲक्शन कोणत्या हॅलोजनसोबत झाली? Cl2 इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस फेरिक क्लोराईड FeCl3. आता यामध्ये 2 प्रोडक्ट तयार होतात पहा, ओके. तर एक आहे 1,4 डायक्लोरोबेंझिन आणि दुसरा आहे 1,2 डायक्लोरोबेंझिन. आता यामध्ये 1,4 डायक्लोरोबेंझिन जो आहे हा आहे मेजर प्रोडक्ट, ओके. सो ही कोणती पोझिशन झाली? पॅरा पोझिशन, बरोबर ना. आणि ऑर्थोला काय झालं? मायनर प्रोडक्ट तयार झालं. क्लिअर. सेकंड रिॲक्शन जर पाहिली आपण नायट्रेशनची तर क्लोरोबेंझिनची रिॲक्शन ही नायट्रेशन म्हणजे HNO3 सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आता यामध्ये नायट्रो ग्रुप जो आहे हा ऑर्थो आणि पॅरा अशा 2 ठिकाणी आहे. परंतु ऑर्थोला जर असेल अर्थातच 1 क्लोरो 2 नायट्रोबेंझिन जो आहे हा
मायनर प्रोडक्ट आहे, बरोबर आहे. वरती आपण पाहिलं तसंच. आणि 1-chloro-4-nitroबेन्झीन जी आहे तर तो कोणता झाला या ठिकाणी, मेजर प्रोडक्ट झाला. आणि तुम्ही काल जे म्हणले होते की 4-nitrochloroबेन्झीन किंवा 1-chloro-4-nitroबेन्झीन दोन्ही नावात आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर चालतं. फर्दर सल्फोनेशन रिॲक्शन जर पाहिले आपण तर क्लोरोबेन्झीन आहे, यामध्ये कॉन्सन्ट्रेट H2SO4. सल्फोनेशनमध्ये कोणता ग्रुप अटॅच होतो, SO3H है ना. सल्फोनिक ॲसिड ग्रुप कोणता आहे, SO3H. यामध्ये सुद्धा एकदा ऑर्थो आणि एकदा पॅरा. ऑर्थो पोझिशनला जर अटॅच झाला तर त्याला आपण 2-chloroबेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणणार. आता इथे एक लक्षात घ्या, बेन्झीनची रिंगला SO3H जर अटॅच असेल आणि वरती क्लोरीन जरी असेल, पण एक नंबर कोणाला देणार आपण, ॲसिड ग्रुपलाच देणार, बरोबर आहे. म्हणून इथं क्लोरीन किती नंबरला शिफ्ट झाला, 2 नंबरला. पहिल्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर पहा, हॅलोजिनेशनमध्ये 2 क्लोरीन होते, तिथं काही इश्यूज नव्हता. नायट्रेशनमध्ये NO2 आणि Cl असताना आपण क्लोरीनला 1 दिला होता आणि नायट्रोला किती दिला, 2 दिला. परंतु सल्फोनेशनमध्ये जेव्हा सल्फोनिक ॲसिड ग्रुप अटॅच होतो बेन्झीनच्या रिंगला SO3H, तर 1 नंबर कोणाला द्यायचा, त्यालाच द्यायचा. दॅट्स वाय 2 नंबर क्लोरीनला येतो. आणि त्यामुळं 2-chloroबेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा ऑर्थोवाला मायनर प्रोडक्ट आणि 4-chloroबेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा मेजर प्रोडक्ट असेल, जो की पॅरा पोझिशनला अटॅच असणारा सल्फोनिक ॲसिड ग्रुप आहे. त्यानंतर फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर क्लोरोबेन्झीन आहे, त्याची रिॲक्शन कोणासोबत झाली, मेथिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. आता यामध्ये CS3 आहे, तर हा CS3 पहा एकदा ऑर्थो पोझिशनला आहे आणि एकदा पॅरा पोझिशनला आहे. आता इथं मिथिल असल्यामुळं क्लोरीनला आपण एकच नाव देणार, 1 नंबर देणार. दॅट्स वाय 1-chloro-2-मिथिलबेन्झीन हा झाला मायनर प्रोडक्ट आणि 1-chloro-4-मिथिलबेन्झीन जो पॅरा प्रोडक्ट आहे तर तो असणार मेजर. फर्दर क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन ॲसिटिल क्लोराईडसोबत झाली, CH3COCl. आता यामध्ये काय होणार की C++OCH3 हा जो ग्रुप आहे हा बेन्झीनच्या रिंगला अटॅच होणार, एकदा ऑर्थो आणि एकदा पॅरा पोझिशनला. आता ऑर्थो पोझिशनला C++OCH3 अटॅच झाला तर तुम्हाला माहीत आहे तो ॲक्च्युअल ॲसिटोन ग्रुप आहे, कीटोन ग्रुप आहे ना, 2 कार्बन असणारा ॲसिटोन ग्रुप आहे, तो फिनिलच्या रिंगला अटॅच झालेला आहे. दॅट्स वाय याचं नाव कसं घेणार आपण, 2-chloroacetophenone. ओके, सो लक्षात घ्या की या रिॲक्शनमध्ये C++O आहे आपल्याकडे, बरोबर. तर C++OCH3, तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2 कार्बन आहे आणि कोणता ग्रुप झाला तो ॲसिटिल है ना, 2 कार्बन असणारा कोणता असतो, ॲसिटिल. आणि C++O बेन्झीनची रिंग आणि CH3 यामध्ये आलं म्हणजे हा कीटोन फॅमिलीमधला झाला. आणि सो कीटोनचं अजून आपण नॉमेनक्लेचर नाही पाहिलं, पण लक्षात ठेवायचं तुम्ही की जसं आपण ॲसिडला 1 नंबर दिला होता ना सल्फोनिक ॲसिडमध्ये, तसंच इथं यालासुद्धा जो कार्बोनिल कार्बन असतो तो जिथं बेन्झीनच्या रिंगला अटॅच आहे CH3 C++O ॲसिटिल ग्रुप, तर त्याला आपण 1 नंबर देणार आणि क्लोरीनला 2 देणार. सो 2-chloroacetophenone. ओके, सो एकाकडून ॲसिटिल आहे, एकीकडून फिनिलची रिंग आहे, दॅट्स वाय ॲसिटोफेनोन हा मायनर प्रोडक्ट असणार. आणि पॅरा पोझिशनला आता इथं आपल्याला ॲक्च्युअल 1, 2, 3, 4 अशी नंबरिंग आपण करणार. अँड दॅट्स वाय 4 नंबरला क्लोरीन आला म्हणून 4-chloro. आणि C++OCHच्या एका साईडला CH3 आहे, दुसरीकडे फिनिल रिंग आहे, म्हणून त्याचं नाव ॲसिटोफेनोन. अशा पद्धतीचे हे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर आहे रिॲक्शन विथ मेटल्स. Woods fitting reaction. A mixture of an alkyl halide and aryl halide gives an alkyrene. The treated with sodium in a dry ether and is called as a Woods fitting reaction. पहा, या अगोदर आपण वुड्स रिॲक्शन पाहिलं आहे, आता आपल्याला वुड्स फिटिंग रिॲक्शन पाहिजे आहे. आता यामध्ये काय असणार, तिथं काय झालं होतं बरं, आपल्याला वुड्स रिॲक्शनमध्ये आपण अल्किल हॅलाइड 2दा घेतला होता, बरोबर ना.
इथं आपल्याला तसं नाही करायचं. इथं आपल्याला एक अल्किल हॅलाइड घ्यायचा आणि दुसरा अरिल हॅलाइड घ्यायचा. ओके. आणि अल्किलला ॲरिन आपल्याला अटॅच करायचा. बरोबर आहे. अल्किलला ॲरिन आपल्याला अटॅच करायचा आहे. आणि ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये 2 हॅलोजन 2 सोडियम सोबत फायनली काय तयार करतील, 2 NaX तयार करतील. ओके. सॉरी एकच NaX तयार होईल, 2 पाहिजे, सॉरी रिॲक्शन बॅलन्स होणार नाही. सो वाटल्यास आपण इथं 2 सोडियम घेऊ. बरोबर. मग हे 2 सोडियम आणि प्लस इथला हॅलोजन, बरोबर आहे. 2 सोडियम आणि 2 हॅलोजन 2 NaX तयार करतील. आणि बेंझिनच्या रिंगची थेट रिॲक्शन म्हणजे जी आपली रिंग आहे ती आरला अटॅच होईल डायरेक्ट. बरोबर. सो अल्किल ॲरिन है ना, लक्षात आलं. हा अल्किल ग्रुप, हा ॲरिन. सो अल्किल ॲरिनचं या ठिकाणी फॉर्मेशन होतं. सो याला म्हणायचं वुड्स फिटिंग रिॲक्शन. त्यानंतर फिटिंग रिॲक्शन Aryl halide also gives an ॲनालॉगस analogous compounds when treated with a sodium in dry ether in which 2 aryl groups are joined together. It is called as a fitting reaction. प्रश्न असा आहे की या अगोदर जी आपण वुड्स रिॲक्शन पाहिली होती त्यामध्ये मिथिलला मिथिल अटॅच झाला होता. मग इथं बेंझिनला बेंझिल अटॅच होतो का नाही होत, तर होतो. तर पहा अरिल हॅलाइड जे आहेत त्यांची रिॲक्शन जर आपण सोडियमच्या प्रेझेन्समध्ये आणि ड्राय इथर, पहा मगाशी आपण काय वापरला होता, सोडियम पण वापरला होता आणि अल्किल हॅलाइड पण वापरला होता. बरोबर आहे का. त्याला म्हणू आपण वुड्स फिटिंग रिॲक्शन म्हणलो. पण आता जेव्हा फक्त आपण सोडियम वापरलो आणि ड्राय इथर वापरलो, इथं अल्किल हॅलाइड वापरलो का आपण, नाही. मग रिॲक्शनचं नाव बदललं. आता रिॲक्शनचं नाव वुड्स फिटिंग रिॲक्शन झालेलं आहे का, नाही. तर रिॲक्शनचं नाव काय झालेलं आहे, फक्त फिटिंग रिॲक्शन नाव आलेलं आहे. आणि फक्त फिटिंग रिॲक्शनमध्ये आपल्याला दोनदा काय घ्यायचं आहे, हॅलोबेंझिन घ्यायचं आहे. ओके. हॅलो अल्केन दोनदा घेऊन सोडियमसोबत ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये बेंझिनची रिंगला अटॅच करायची. करेक्ट. सो तयार होताना काय होणार, या ठिकाणी डायफिनिल तयार झाला फिटिंग रिॲक्शन मग, आणि बाय प्रोडक्ट आहे 2 NaX. त्यानंतर आहे पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. Carbon compounds containing more than one halogen atom are usually referred to as the polyhalogen compounds. आता कार्बन कंपाऊंड जे आहेत तर त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त हॅलोजन ॲटम झाले, मोर दॅन 1 हॅलोजन ॲटम्स, तर त्यांना काय म्हणू आपण, पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. Many of these compounds are useful in industry and agriculture. इंडस्ट्री असो ॲग्रिकल्चर या दोन्ही ठिकाणी त्यांचा वापर आहे. Some polyhalogen compounds are described in this section. ओके. आता पहिल्यांदा आपण डिस्कस करू डायक्लोरोमिथेन, ज्याला आपण मिथिलीन क्लोराईडसुद्धा म्हणतो. Dichloromethane is widely used as a solvent, as a paint remover, as a propellant in aerosols, and as a process solvent in the manufacture of drugs. आता डायक्लोरोमिथेन, ओके, 2 CH2 घ्यायचे, दोन्हीला काय लावायचं, क्लोरीन लावायचं. सो तो येईल डायक्लोरोमिथेन. तर तो एक प्रकारचा सॉल्व्हंट म्हणून यूज होतो पेंट रिमूव्हरमध्ये. त्यानंतर आता एरोझलमध्ये प्रोपिलंट म्हणून आपण डायक्लोरोमिथेनचा यूज करायलो, तर ॲक्च्युअल हे काय केलं असतं माहिती आहे का, लिक्विफाईड म्हणजे गॅसेस असतात. ओके. आणि त्यामध्ये प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोकार्बन्स, नायट्रोजन, नायट्रेज ऑक्साईड असे काही कंटेंट असतात. तर त्याच्यामध्ये प्रेशर मेंटेन करण्यासाठी आपण प्रोपिलंट म्हणून डायक्लोरोमिथेनचा यूज करत असतो. आणि त्यानंतर जे ड्रग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची औषधे आहेत, तर त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये सुद्धा डायक्लोरोमिथेनचा काय होतो, वापर केला जातो. It is also used as a metal cleaning and finishing solvent. आणि जे मेटल्स आहेत त्यांना क्लीन करण्यासाठी आणि त्यांची जी फिनिशिंग करण्यासाठी एक सॉल्व्हंट म्हणून आपण डायक्लोरोमिथेनचा वापर करतो. Methylene chlorides harms the human central nervous system. आता हे जे मिथिलीन डायक्लोराईड आहे, अर्थातच आपलं डायक्लोरोमिथेन, तर हे याचा एक इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होऊ शकतो. पहा आपण जास्त याच्या एक्सपोजरमध्ये आलो तर CNS जे आहे तर त्याला नुकसान देऊ शकतं. Exposure to lower levels of methylene chloride in air can lead to slightly impaired hearing and vision. हिअरिंग आणि विजन. ओके. म्हणजे आपली जी ऐकण्याची क्षमता आहे आणि आपली जी
दृष्टी आहे ना, बघण्याची क्षमता, तर याच्या लेवलवर सुद्धा परिणाम करू शकतो. लोअर लेवल जरी असेल मिथिलीन क्लोराईड कमी प्रमाणात जरी आपण त्याच्या जास्त संपर्कात आलो तर आपले हिअरिंग अँड विजन ॲबिलिटीवर त्याचा परिणाम होतो. Higher levels of methylene chloride in air causes dizziness, nausea, tingling, and numbness in the fingers and toes. डिझिनेस असेल, थकवा म्हणू आपण, नॉझिया म्हणा, वॉमिटिंगचे फिलिंग, टिंगलिंग म्हणजे ते मुंग्या वगैरे बनते आपण, नमनेस म्हणजे बधीरपणा येणे, तर फिंगर्स आणि टोजमध्ये त्याच्यामुळे येऊ शकतो हायर लेवलला जर झालं तर. In humans, direct skin contact with methylene chloride causes intense burning and mild redness of the skin. आता ह्युमन्समध्ये जर आपण मिथिलीन क्लोराईडच्या संपर्कात डायरेक्ट आपली त्वचा जर आली तर त्वचा या ठिकाणी इंटेन्सली बर्न होऊ शकते. ओके, आणि माइल्ड रेडनेस आणि थोडासा लालपणा त्या ठिकाणी आपल्या स्किनवर येऊ शकतो. Direct contact with the eyes can burn the cornea. आणि जे आपल्या आईची समोरची ट्रान्सपरंट प्रोटेक्टिव्ह लेअर आहे कॉर्निया, तर जर तर मिथिलीन क्लोराईडच्या आपण डायरेक्ट संपर्कात आपले डोळे आले तर अशा वेळेस कॉर्नियासुद्धा बर्न होऊ शकतो. त्यानंतर आहे ट्रायक्लोरोमिथेन, ज्याला आपण क्लोरोफॉर्म म्हणतो. Chemically, chloroform is employed as a solvent for fats, alkaloids, iodine, and other substances. आता केमिकली जर पाहिलं तर क्लोरोफॉर्म हा सॉल्वंट आहे. फॅट्स म्हणा, अल्कलॉइड्स, आयोडीन आणि काही अदर सबस्टन्स हे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. The major use of a chloroform today is in the production of the freon refrigerant R22. आणि आज आपण क्लोरोफॉर्मचा जास्तीत जास्त वापर जर पाहिला तर रेफ्रिजरेटरमध्ये जे फ्रिऑन आहे, कारण तुम्हाला माहिती क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे CFC हा प्रदूषण फ्रीजमधून बाहेर पडतो ना, तर ते जे फ्रिऑन आहे तर त्याच्या प्रोडक्शनसाठी आपण क्लोरोफॉर्मचा वापर करतो. फ्रिऑन रेफ्रिजरंट R22. It was once used as a general anesthetic in a surgery but has been replaced by the less toxic, safer anesthetic such as ether. आता सुरुवातीला सर्जरीमध्ये एनेस्थेटिक म्हणजे भूल देण्यासाठी क्लोरोफॉर्मचा वापर व्हायचा, पण आज आपण जर पाहिलं तर तो थोडासा टॉक्झिक आहे ना क्लोरोफॉर्म, तर त्याच्याऐवजी आपण कमी टॉक्झिक असणारा इथर यूज करतो आज. As might be accepted from its use as nervous एनेस्थेटिक. anesthetic, inhaling chloroform vapors depresses the central nervous system. मग आता एनेस्थेटिक म्हणून जरी त्याचा वापर होत होता, मग त्याच्यामध्ये टॉक्झिक सबस्टन्स काय इम्पॅक्ट करायचा, तर एनेस्थेटिक म्हणून जर आपण त्याचा जास्त वापर केला ना क्लोरोफॉर्मचा, तर हा क्लोरोफॉर्म जर आपल्या इनहेल करून त्याच्या वेपर्स जर आपल्या बॉडीमध्ये गेल्या तर आपल्या तो CNSला डिप्रेस करू शकतो. Breathing about 900 parts of a chloroform per million parts of air, 900 parts per million for a short time can causes dizziness, fatigue and headache. आता ब्रिदिंग करत असताना एअरच्या मिलियन पार्ट्समध्ये जर 900 पार्ट्स क्लोरोफॉर्म प्रेझेंट असेल म्हणजे PPM है ना, सो 900 PPM म्हणजे पार्ट्स पर मिलियन, तर 900 पार्ट्स पर मिलियन एवढं प्रमाण जर हवेमध्ये क्लोरोफॉर्मचं असेल आणि त्याच्या आपण शॉर्ट टाईम संपर्कात आलो तर शॉर्ट टाईमसाठी आपल्याला या ठिकाणी डिझिनेस, फटीग अँड हेडॅक म्हणजे थकवा असेल. ओके, त्यानंतर हेडॅक, डोकेदुखी हे सगळे आजार होऊ शकतात. Chronic chloroform exposure may causes damage to the liver, where chloroform is a metabolite to phosgene and to the kidneys, and some people develop sores when the skin is immersed in chloroform. आता क्रॉनिक म्हणजे काय, जास्त संपर्कात आहे ना, लॉंग टाईम. तर क्रोनिक क्लोरोफॉर्म एक्सपोजर जर खूप काळ आपण क्लोरोफॉर्मच्या संपर्कात राहिलो तर हे आपलं लिव्हरसुद्धा डॅमेज करू शकतो. मग आता लिव्हर डॅमेज करत असताना काय होतं की क्लोरोफॉर्म हा मेटाबोलाइज होऊन त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, फॉस्जीनमध्ये होतं, बरोबर आहे का, जो की लिव्हरला डॅमेज करतो. आणि दुसरं म्हणजे तो किडनीलासुद्धा डॅमेज करणारा कंटेंट आहे जर आपण त्याच्या जास्त काळ संपर्कात राहिलो. आणि काही पीपल असे आहेत तर त्यांच्यामध्ये डेव्हलप सोर्स वेन द स्किन इज इमर्स इन द क्लोरोफॉर्म, आणि क्लोरोफॉर्ममध्ये जर त्यांची स्किन इमर्स म्हणजे जास्त काळ जर त्याच्या सोल्युशनमध्ये राहिली तर सोर्ससुद्धा डेव्हलप होतात.
तर जखम किंवा फोड येणे है ना. तर जर आपण प्रत्यक्ष क्लोरोफॉर्ममध्ये आपली स्किन जर इमर्स केली तर Chloroform is slowly oxidized by air in the presence of light to an extremely poisonous gas, carbonyl chloride, also known as a phosgene. आता मगाशी आपण पाहिलं होतं की क्लोरोफॉर्म जो आहे त्याच्या क्रॉनिक संपर्कात राहिलं होतं, लिव्हर डॅमेज होतं आणि त्यावेळेस क्लोरोफॉर्म कशामध्ये मेटाबोलाइज झाला होता, फॉस्जीनमध्ये. तर इथं थोडं जास्त एक्सप्लेन केलं आहे की पहा, क्लोरोफॉर्म जेव्हा स्लोली ऑक्सिडाईज होतो एअरमध्ये इन प्रेझेन्स ऑफ लाईट म्हणजे सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये, तर यावेळेस तो एक एक्स्ट्रीमली पॉयझनियस गॅस तयार करतो. तर तो आहे फॉस्जीन आणि या फॉस्जीनचं केमिकल नेम काय आहे, कार्बोनिल क्लोराईड. आणि हा फॉस्जीन जो आहे तो आपल्या किडनीला डॅमेज करत असतो. It is therefore stored in a closed dark colored bottles completely filled so that air is get out. आणि पहा, लाईटच्या संपर्कात आल्यावर स्लोली ऑक्सिडाईज होऊन तो फॉस्जीन तयार करायला, कार्बोनिल क्लोराईड. मग त्याच्यामुळे त्याला लाईटच्या संपर्कात येऊन देण्यासाठी त्याला ज्या बॉटलमध्ये भरलं जातं ना, त्याला असा गडद असा रंग असतो, पहा डार्क कलर बॉटल, आणि पूर्णपणे एअरपासून त्याला फ्री ठेवलेलं असतं. कारण इथे रिॲक्शन दिली पहा, जर क्लोरोफॉर्म म्हणजे CHCl3 बरोबर ना, फॉर्म्युला काय, CHCl3 हा क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला आहे. तो ऑक्सिजनच्या संपर्कात आला म्हणजे स्लोली ऑक्सिडाईज झाला आणि पुन्हा कोणाच्या संपर्कात आला, इन प्रेझेन्स ऑफ लाईट. तर अशा वेळेस त्यानं कार्बोनिल क्लोराईड तयार केलं, COCl2, ज्याचा अनादर नेम काय आहे, फॉस्जीन. बाय प्रोडक्ट आहे HCl. नेक्स्ट आहे आयडोफॉर्म. It was used earlier as an antiseptic, but the antiseptic properties are due to the liberation of a free iodine and not due to the iodoform itself. आता ट्राय आयोडोमिथेन बरोबर, CHI3 असा फॉर्म्युला असेल त्याचा आयडोफॉर्मचा. आता क्लोरोफॉर्मचा CHCl3 होता ना, त्याचा CHI3. आता एक लक्षात घ्या, इथं स्पष्ट सांगितलं की आयडोफॉर्म जरी अँटीसेप्टिक असेल पण तो स्वतः त्याचं काही प्रॉपर्टीज आहेत का त्याच्यामध्ये, अँटीसेप्टिक प्रॉपर्टी नाही. तर काय होतं की आयडोफॉर्म जो आहे ना, तर त्याच्यामधून फ्री आयोडीनचं लिबरेशन होतं पहा, आणि त्या लिबरेशनमुळं त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज म्हणून आपण आयडोफॉर्मचा वापर करत असतो. Due to its objectionable smell, it has been replaced by other formulation containing iodine. आता तुम्हाला माहिती आहे का की आयडोफॉर्मचा जो स्मेल आहे ना, तो आपल्याला सहसा सहन होत नाही पहा, आहे की नाही, म्हणजे ऑब्जेक्शनेबल स्मेल आहे त्याचा. आणि दॅट्स वाय आज जर आपण पाहिलं तर आयोडीन जो आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेशन आलेले आहे की ज्याच्यामुळं त्याचा तसा उग्रवास येणार नाही. त्यानंतर टेट्राक्लोरोमिथेन, त्याला आपण कार्बन टेट्राक्लोराईडसुद्धा म्हणतो, आणि ज्याचा केमिकल फॉर्म्युला काय असेल, CCl4. ओके. It is produced in a large quantities for use in the manufacture of refrigerants and propellants for aerosol cans. आणि मगाशी आपण पाहिलं होतं एरोझोल कॅन्स. तर यांच्यामध्ये रेफ्रिजरेटर्स अँड प्रोपिलंट्स, तर हे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, लार्ज क्वांटिटीमध्ये कार्बन टेट्राक्लोराईडचा. सो एरोझोल कॅनचे जे रेफ्रिजरेटर्स आहेत आणि प्रोपिलंट्स त्यासाठी. It is also used as a feedstock in the synthesis of chlorofluorocarbons and other chemicals. आता कार्बन टेट्राक्लोराईड जो आहे तर त्याचा फीडस्टॉक म्हणजे एक कच्चा माल म्हणून आपण वापर करत असतो, म्हणजे एक रॉ मटेरियल. तर ते कशासाठी, तर क्लोरोफ्ल्युरोकार्बन जे आहे हे सिंथेसाइज करण्यासाठी आणि आणखीन काही केमिकल्स आहे की त्यांच्या निर्मितीमध्ये कच्चं मटेरियल म्हणून आपण कार्बन टेट्राक्लोराईडचा वापर करत असतो. त्यानंतर काही फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग आहेत, ओके, औषधासंदर्भात, आणि काही जनरल सॉल्वंट आहे. तर हे सगळे तयार करण्यासाठी आपण CCl4चा वापर करतो. Until the mid 1960s, it was also widely used as a cleaning fluid both in a industry, as a degreasing agent and the home, as a spot remove and as fire extinguisher. आता
1960पर्यंत जर पाहिलं आपण है ना, तर काय व्हायचं, त्याचा जास्त वापर कायसाठी वापर व्हायचा, तो एक क्लिनिंग फ्लुइड म्हणून वापरला जायचा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आणि घरामध्ये सुद्धा. आता इंडस्ट्रीमध्ये जे ग्रीज वगैरे असतात त्याला रिमूव्ह करण्यासाठी डिग्रीजिंग एजंट्स म्हणून त्याचा वापर होतो. त्यानंतर घरामध्ये जर पाहिलं आपण काही स्पॉट रिमूव्हर म्हणजे काही डाग वगैरे लागले समजा, तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी आणि विशेष म्हणजे फायर एक्सटेन्शन म्हणजे आग विझवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर व्हायचा. There is some evidence that exposure to carbon tetrachloride causes liver cancer in humans. पण पुढे लक्षात आलं की कार्बन टेट्राक्लोराईडच्या संपर्कात जर व्यक्ती जास्त आला तर त्यामध्ये लिव्हरचं कॅन्सर होण्याची शक्यता जास्त होती. The most common effects are dizziness, lightheadedness, nausea, and vomiting, which can cause permanent damage to nerve cells. आता यामध्ये मोस्ट कॉमन इफेक्ट जर पाहिलं तर डिझिनेससुद्धा आहे. तर मगाशी मी तुम्हाला फटीक थकवा आहे, डिझिनेस म्हणजे चक्कर वगैरे नाही. त्यानंतर लाईट हेडनेस, हेडॅक तर माहीत तुम्हाला, नॉझिया असेल, वॉमिटिंग असेल, ओके, किंवा यामध्ये नर्व सेल्स जे आहेत तर ते परमनंटली डॅमेजसुद्धा होऊ शकतात कार्बन टेट्राक्लोराईडमुळे. In some cases, these effects can lead rapidly to stupor, coma, unconsciousness, or death. आता काही केसेसमध्ये यामध्ये रॅपिडली टू स्ट्युपोर म्हणजे काय म्हणू आपण त्याला, चक्कर येऊन पडणे, ओके, बेशुद्ध होणे, कोमामध्ये सुद्धा व्यक्ती जाऊ शकतो. अनकॉन्शियसनेस म्हणजे माहिती आहे तुम्हाला की त्यामध्ये काय होतं की अस्वस्थता खूप वाढते आणि डेथ म्हणजे मृत्यूसुद्धा येऊ शकतो. असे काही लक्षण आहेत त्याचे. Exposure to carbon tetrachloride can make the heart beat irregularly or stop. आता CCl4च्या एक्सपोजरमध्ये आपण आलो तर अशा वेळेस हार्टबीट्स हे अनियमित म्हणजे इरेग्युलर होऊ शकतात किंवा बंदसुद्धा पडू शकतात, म्हणजे कार्डियक अरेस्टसुद्धा इथे येऊ शकतो. The chemical may irritate the eyes on contact. आईजचं इरिटेशनसुद्धा होऊ शकतं. When carbon tetrachloride is released into the air, it rises to the atmosphere and depletes to ozone layer. आणि तुम्हाला माहिती आहे कार्बन टेट्राक्लोराईड जे आहे त्याच्यापासून फर्दर जर पाहिलं आपण तर ॲटमॉस्फिअरचं जसं CFC आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन टेट्राक्लोराईड्स, हे सर्व असे कंटेंट आहेत की जे ओझोनचं जे सुरक्षित लेअर आहे ज्याच्यामुळे UV लाईट्स है ना त्याचं फिल्ट्रेशन होतं, तर त्या ओझोनच्या थराचं ते डिप्लेशनसुद्धा करू शकतात. Depletion of the ozone layer is believed to increase the human exposure to ultraviolet rays, leading to increased skin cancer, eye disease, and disorders, and possible disruption of the immune system. आणि ओझोन लेअर तुम्हाला माहीत आहे की ती जर नष्ट झाली तर UV लाईट जी आहे अल्ट्राव्हायलेट रेस, तर ह्याच्या डायरेक्ट संपर्क आपल्याशी येईल म्हणजे ह्युमनवर एक्सपोजर त्या किरणांचा वाढेल आणि UV लाईट्समुळं आपल्याला स्किन कॅन्सर, आय डिसीजेस आणि त्यानंतर विविध प्रकारचे डिसऑर्डर्स होऊ शकतात आणि इथं आपली इम्युन सिस्टीमसुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. त्यानंतर आहे फ्रिऑन्स. The chlorofluorocarbon compounds of methane and ethane are collectively known as the furands. CCl2F2 त्याला क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणू आपण. तर कार्बनला 2 क्लोरीन आणि 2 फ्लोरीन अटॅच. तर हे कशाचे कंपाऊंड्स आहेत, मिथेन अँड इथेन, ओके. सो मिथेन आणि इथेन यांचं कलेक्टिवली, मिथेन आणि इथेनचे जे क्लोरोफ्लोरो कंपाऊंड्स आहेत तर त्यांना कलेक्टिवली फ्रिऑन्स म्हणतात. They are extremely stable, unreactive, non-toxic, non-corrosive, and easily liquefiable gases. आता हे जे फ्रिऑन्स आहेत तर हे एक्स्ट्रीमली स्टेबल आहेत. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अनरिॲक्टिव्ह आहेत, कोणासोबत सहसा रिॲक्ट होत नाही. नॉन टॉक्झिक आहे, विषारी नाहीत. नॉन कोरिजिव्ह आहे, कोणत्याही गोष्टीचं क्षरण करत नाही म्हणजे झीज करत नाही. आणि इझिली लिक्विफेबल गॅसेस म्हणजे सहज या गॅसेसचा आपण म्हणजे लिक्विफेबल गॅसेस म्हणजे लिक्विडमध्ये रूपांतर करून त्याचं गॅसमध्ये रूपांतर, लिक्विफेबल गॅसेस त्यांच्यापासून तयार करू शकतो. Freon oil is one of the most common fuels in industrial use.
आता फ्रिऑन 12 CCl2F2 जर पाहिला आपण तर हा सर्वात जास्त कॉमनली यूज होणारा फ्रिऑन्स आहे इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कारखान्यामध्ये. It is manufactured from a tetrachloromethane by Swartz reaction. तर स्वर्ट्स रिॲक्शन आपण याच्यावर पाहिली झाली ना स्वर्ट्स रिॲक्शन. तर तिथे लक्षात ठेवायचं की जे टेट्राक्लोरोमिथेन आहे तर टेट्राक्लोरोमिथेन ओके तर त्यापासून आपण फ्रिऑनचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो आणि त्या रिॲक्शनला म्हणायचं स्वर्ट्स रिॲक्शन. These are usually produced for aerosol propellants, refrigerations and air conducting purposes. आता जे एरोझोल प्रोपेलंट्स आहेत ओके मग असे आपण पाहिलं होतं एक प्रकारचं म्हणजे एक प्रेशर क्रिएट करतात ते. तर त्यानंतर रेफ्रिजरेशन असेल रेफ्रिजरेटर तर पाहिलं आपण एअर कंडिशनर तर या तिन्हीमध्ये आपण त्याचा वापर करत असतो. By 1974, total freon production in the world was about 2 billion pounds annually. 1974 पर्यंत जर पाहिलं आपण तर वर्षाला आपण 2 बिलियन पाऊंड्स एवढं टोटल फ्रिऑनचं प्रोडक्शन करायचो जगामध्ये. Most freon, even that used as a refrigeration, eventually makes its way into the atmosphere where it diffuses uncharged into the stratosphere. आता इथं सांगितलं की जास्त आपण काय केलं की टोटल फ्रिऑनचं प्रोडक्शन जर पाहिलं आपण तर 2 बिलियन पाऊंड्स होतं वार्षिक. आणि मोस्ट फ्रिऑन जो आहे तर हा कशामध्ये यूज करतो आपण रेफ्रिजरेटरसाठी बरोबर. आता पुढं काय सांगितलं त्यांनी की इव्हेंच्युअली मेक्स इट्स वे इन टू द ॲटमॉस्फिअर म्हणजे फायनली तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज व्हायला आणि डिफ्यूज अनचेंज इन टू द स्ट्रेटोस्फिअर. आता स्ट्रेटोस्फिअरमध्ये काय व्हायला ठीक आहे पण व्हेरी डिफ्युजेस अनचेंज इन टू द स्ट्रेटोस्फिअर. मग आता स्ट्रेटोस्फिअरमध्ये तो डिफ्यूज होऊन अनचेंज व्हायला पण आता होतं काय पुढं In stratosphere, freon is able to initiate radical chain reactions that can upset the natural ozone balance. म्हणजे स्ट्रेटोस्फोर जे आहे स्थितांबर आहे की नाही तर त्याच्या वरची लेअर आपल्याला माहिती आहे वरच्या लेअरमध्ये ओझोन प्रेझेंट आहे. तर इथं मात्र फ्रिऑन काय करायला एक रॅडिकल चेन रिॲक्शन या ठिकाणी इनिशिएट करतो आणि ह्या रॅडिकल चेन रिॲक्शनमुळं या ठिकाणी जे नॅचरल ओझोन बॅलेन्स आहे तो मात्र या ठिकाणी डिस्टर्ब होतो. त्यानंतर PP डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन ज्याला आपण DDT म्हणतो. DDT, the first fluorinated organic insecticides, was organically prepared in 1873, but it was not until 1939 the Paul Moeller of Gezi Pharmaceuticals Switzerland discovered the effectiveness of DDT as an insecticide. आता DDT डी डायक्लोरो पुढचं D डायफिनिल T ट्रायक्लोरो इथेन त्याला शॉर्टमध्ये आपण DDT म्हणतो. तर हा फर्स्ट क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाइड्स आहे म्हणजे कीडनाशक म्हणू आपण त्याला. आता याला ओरिजिनली प्रिपेअर केलं गेलं 1873 आणि 1939 काय झालं टू वॉज नॉट अंटील मात्र पुढे जर पाहिलं आपण तर पॉल मुलर आहेत तर हे एक गेझी फार्मास्युटिकल्स आहे स्वित्झर्लंडमध्ये. तर यांनी याचा इफेक्टिव्हनेस या ठिकाणी जो आहे इन्सेक्टिसाइड्स म्हणून या ठिकाणी सांगितलं. म्हणजे ॲक्च्युअल प्रिपेअर केला गेला 1873 पण इन्सेक्टिसाइड्स म्हणून तो इफेक्टिव्ह आहे. तर हा शोध पॉल मुलरनं लावला. ओके तो लावला केव्हा 1939. Paul Muller was awarded the Nobel Prize in Medicine and Physiology in 1948 for this discovery. आणि या शोधामुळे 1948 पॉल मुलर यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालं. कोणत्या सेक्शनमध्ये मेडिसिन अँड फिजिओलॉजी सेक्शनमध्ये. The use of DDT increased enormously on a worldwide basis after World War II, primarily because of its effectiveness against the mosquito that spreads malaria and lice that carry typhus.
आता DDTचा चुकीचा वापर जर कधी झाला असेल तर ते आहे पहा दुसऱ्या महायुद्धानंतर, हे की नाही. तर ॲक्च्युअल याचा वापर त्यासाठी केला माहिती आहे का, की इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द मॉस्किटो दॅट स्प्रीड मलेरिया. तर मलेरियाच्या अगेन्स्टसुद्धा जो आहे तर हा इफेक्टिव्ह आहे. आणि त्यानंतर जे लायसेस टायफस कॅरी करतात, है ना, टायफस म्हणजे टायफॉइड रोगाला रिस्पॉन्सिबल असणारा कंटेंट, तर यांच्या अगेन्स्ट इफेक्टिव्हनेससुद्धा आहे तो. However, problems related to extensive use of DDT began to appear in the late 1940s. आता सुरुवातीला पहिला आपण इन्सेक्टिसाइड्स, त्यानंतर मलेरिया, टायफस यांचे जे मॉस्किटोज लाईस असतील याच्यानंतर अगेन्स्टसुद्धा इफेक्टिव्हनेस आपल्या लक्षात आलं. परंतु 1940 नंतर त्याच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स लक्षात आले. Many species of insects develop resistance to DDT, and it was also discovered to have a high toxicity towards fish. मग आता नंतर लक्षात आलं की असे बरेचसे इन्सेक्ट्स आहेत, ज्या स्पेसीज आहेत की त्यांच्यावर DDTचा काहीच परिणाम होत नाही, म्हणजे ते त्याला काय करतात, रेजिस्ट करतात. पुढे जर पाहिलं आपण तर DDT जी आहे तर पाण्यामध्ये जर गेली तर त्या ठिकाणी त्याची जी वॉटरमध्ये टॉक्झिसिटी त्या ठिकाणी इन्क्रीज होते आणि त्यामुळं फिशेसला नुकसान होतं. The chemical stability of DDT and its fat solubility compounds the problem. आता नेमका प्रॉब्लेम कुठून सुरू होतो, तर DDTमध्ये पहा, एक आहे त्याची केमिकल स्टेबिलिटी आणि दुसरा आहे त्याची फॅट सोल्युबिलिटी. बरोबर. तर केमिकली तो स्टेबल आहे, सहसा नष्ट होत नाही, किंवा आपण इथं टॉक्झिक कंटेंट पण पाहिला त्याचा. आणि फॅट सोल्युबिलिटी म्हणजे फॅट सोल्युबल असा हा केमिकल आहे. तर हे ॲक्च्युअल त्याचे दोन प्रॉब्लेम आहेत. DDT is not metabolized very rapidly by animals. Instead, it is deposited and stored in the fatty tissues. आता DDT जे आहे तर ॲनिमलच्या संपर्कात आलं तर फार रॅपिडली त्याचं मेटाबॉलिझम होत नाही. बरोबर. म्हणजे ते बॉडीमध्ये बराच काळ डिपॉझिट टिकून राहतो आणि आपले जे फॅटी टिश्यू आहेत तर त्यामध्ये तो डिपॉझिट आणि स्टोअर होऊ शकतो. कारण वरती सांगितलेलं आहे की तो त्याचा खरा प्रॉब्लेम काय आहे की हाय टॉक्झिसिटीसुद्धा आहे आणि दुसरं सांगितलं ते फॅट सोल्युबिलिटीसुद्धा आहे. If injection continues at a steady rate, DDT builds up within the animal over time. मग आता मला सांगा की त्या DDTच्या संपर्कात जर ॲनिमल स्टेडी रेटमध्ये संपर्कात आले तर हळूहळू काय होईल की जो DDT त्यांच्या बॉडीमध्ये डिपॉझिट आणि स्टोअर होईल, कशामध्ये, फॅटी टिश्यूमध्ये. The use of DDT was banned in the United States in 1973, although it is still in use in some other parts of the world. आता युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेनं ते 1973मध्येच याच्या वापरावर काय आणलेली आहे, बंदी आणलेली आहे. पण आज जर पाहिलं आपण तर जगातले असे काही पार्ट्स आहेत की ज्या ठिकाणी त्याचा यूज आजही केला जातो. आता DDTची इथं आकृती दाखवली तुम्हाला पहा, तर तुम्हाला दाखवतो पहा, PP डायक्लोरो. बरोबर आहे का, डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो, म्हणजे एकूण किती क्लोरीन आहे त्याच्यामध्ये, 5 क्लोरीन आहेत. पहा, लक्षात आलं. तर पहा, एका कार्बनला 3 क्लोरीन आहे आणि बेंझिनच्या 2 रिंगला 2 क्लोरीन म्हणून डायक्लोरो, बेंझिनच्या 2 रिंग म्हणून डायफिनिल, पुन्हा ॲडिशनल 3 क्लोरीन म्हणजे ट्रायक्लोरो आणि इथेन. ओके. सो आपल्यास आता आपण काय करू, नॉमेनक्लेचर करून घेऊ याचं. ओके. सो तर पहा, यामध्ये आपल्याला काय करायचं की इथला जो कार्बन आहे तर त्याला 1 नंबर देऊ आपण आणि इथला जो कार्बन आहे त्याला किती नंबर देऊ, 2 नंबर देऊ. बरोबर. आता 1 नंबरच्या कार्बनला 3 क्लोरीन अटॅच आहे. बरोबर. सो 1 नंबरच्या कार्बनला 3 क्लोरीन अटॅच आहे म्हणून आपण त्याला काय करू, 1 1 1. बरोबर. काईल ट्राय क्लोरो. त्यानंतर 2 नंबरला जर पाहिलं आपण तर 2 नंबरला काय आहे बरं, 2 फिनिलचे रिंग प्रेझेंट आहेत. बरोबर. हां, तर हे क्लोरोफिनिल, क्लोरोफिनिल. बरोबर आहे का. मग 2 असल्यामुळं इथं आपण काय करणार, नॉमेनक्लेचर करताना 2 2. ओके. 2 आणि 2 नंबरला 2 असल्यामुळे इथं IUPACने एक शब्द दिला आहे. काय दिला आहे, 20. बरोबर. आणि एकूण
त्यानंतर क्लोरीन जो आहे तो रिंगमध्ये किती नंबरला अटॅच आहे? 4 नंबरला अटॅच आहे, बरोबर ना? कारण 1 2 3 4 म्हणून 2 2 बीस आणि 4 क्लोरो आणि क्लोरो नंतर काय आलेलं आहे? बेंझिनची रिंग आहे, म्हणून काय शब्द आला? फिनेल. आणि त्यानंतर मूळ चेनमध्ये 2 कार्बन आहे, म्हणून पॅरेंट अल्केन कोणता झाला? इथेन. म्हणून याचं जे IUPAC नेम आहे ते आहे 111 ट्रायक्लोरो 2 2 बीस 4 क्लोरो फिनिल इथेन. आणि कॉमन नेम घेताना आपल्याला माहीत आहे की फिनिलला 2 क्लोरीन आहे आणि ते पॅरा पोझिशनला आहेत, बरोबर? सो कॉमन नेम घेताना त्याने काय केलं? PP, त्यामध्ये डायक्लोरो 2 फिनिल आहे म्हणून डायफिनिल. ओके. त्यानंतर फर्दर पहिल्या कार्बनला 3 क्लोरीन होते म्हणून काय घेतला? ट्रायक्लोरो आणि इथेन. सो अशा पद्धतीनं हे 2 नाव. ओके. सो पुन्हा एकदा IUPACमध्ये काय आलं? 111 ट्रायक्लोरो 2 2 बीस 4 क्लोरो फिनिल इथेन. आणि कॉमन नेममध्ये काय आहे? 2 फिनिलचे रिंग आहेत, 2 क्लोरीन असणाऱ्या पॅरा पोझिशनच्या. सो PP डायक्लोरो डायफिनिल. त्यानंतर फर्स्ट कार्बनला 3 क्लोरीन आहे, सो ट्रायक्लोरो. आणि पॅरेंट चेनमध्ये 2 कार्बन आहे म्हणून इथेन. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटेस्ट क्वेश्चनबद्दल डिस्कस करू.